अभी आप आगे और पढ़ना चाहते हो, क्या बनना चाहते हो? फौजी बनना चाहते हो? ओह वेरी गुड। आपल्या भारत या देशामध्ये शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि हे शिक्षण देणारी जी संघटना आहेत, काही सामाजिक संघटना आहेत, जे रस्त्यावरती बेघर मुलं आहेत, ज्यांची मुलं बाबा त्यांच्या घरात नाही आहे, त्यांना कुठेतरी ते शिक्षणापासून वंचित राहू नये अशा काही सामाजिक संस्था या मीरा भाईंदर शहरामध्ये कार्यरत करत आहेत। आज तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की जिथे तुम्ही असाल तिथे त्या जागेवरती तुम्हाला शिक्षण मिळेल अशा एका सामाजिक संस्थेपासून एक संघटना चालू केलेली आहे। हा त्यांचा शिक्षणाचा हा अभिप्राय आहे। तुम्ही बघू शकता हा उपक्रमामध्ये ही त्यांची स्वतःची स्कूल बस आहे। ही स्कूल बस त्यांच्या जागेवर जाते, त्या जागेवर जाऊन त्या जे वंचित मुलं आहेत, जे शिक्षणापासून लांब आहेत, त्यांची बेघर मुलं आहेत, त्या मुलांना इथे येऊन शिक्षण दिलं जातं। ही सामाजिक संस्था चालवणारे या मुलांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला, जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। आमच्या संस्थेचं नाव आहे टच संस्था म्हणून, जी गेल्या 1994 पासून म्हणजे बेघर आणि शिक्षणापासून वंचित असलेला, जी सिग्नलवरती भीक मागतात किंवा रोडच्या कडेला कोणी भंगार जमा करण्याचं काम करतं, अशा मुलांवरती आम्ही काम करतो। ही मुलं साधारणतः कधी शाळेत जात नाहीत आणि शाळेत जरी गेली तरी शिक्षक असतील, जो बाजूचा म्हणजे मुलं असतील, त्यांना सामावून घेत नाहीत त्यांच्यामध्ये। त्याच्यामुळे ती गोडी शाळेत जाण्याची त्यांचं निर्माण होत नाही। त्याच्यामुळे बरंच वेळा काय होतं की यांना शाळेत जायचं असतं, पण त्यांना जो शिक्षक असतात, मुलं असतात त्यांच्या आजूबाजूची, ती त्यांना आपल्यामध्ये सामावून घेत नाहीत। त्यामुळे आमचा प्रकल्प असा आहे की जिथे घर तिकडे शिक्षण, म्हणजे आम्ही स्वतः मुलांपर्यंत जातो, पालकांपर्यंत जातो। आमची बस जी आहे ती पुढं तुम्ही पाहू शकता स्कूलमध्ये कन्वर्ट केलेली आहे। अशा वेळोवेळी आमचे सेंटर आहेत। आता सध्या मीरा रोडमध्ये 2 सेंटर चालू आहेत। सेंटरमध्ये जाऊन आम्ही 2 तास मुलांना औपचारिक शिक्षण मुलांना दिलं जातं। त्याच्यामुळे मुलांना गाणी, ABCD असं वेगवेगळं शिकवलं जातात आणि ह्याच्यातून मुलांची शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते। त्याचबरोबर हा प्रकल्प आमचा एका सेंटरवरती 1 वर्ष चालतो। त्याच्यानंतर मुलांना म्हणजे खरंच मुलांना जर शिकवायची इच्छा आहे पालकांचं काउन्सिलिंग करून आमचा एक टच बालग्राम म्हणून एक प्रकल्प आहे, जिकडे मुलांचं रिहॅबिलिटेशन केलं जातं। रिहॅबिलिटेशनबरोबरच मुलांचं शिक्षणासाठी त्यांना आम्ही बालग्रामला घेऊन जातो। हे बालग्राम जे आहेत आमच्या कसाऱ्याला आहे, तिकडे आत्ता 56 मुलं ही सगळी स्ट्रीट चिल्ड्रन आहेत। त्याच्यामुळे सगळी रस्त्यावरची मुलं आहेत, काही सिंगल पॅरेंट्स आहेत, काही अनाथ आहेत। अशा मुलांना आम्ही तिथे राहण्याची, खाण्याची सगळी सोय, शिक्षण, शिस्त हे आमचं ध्येय आहे। समाजातील प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे, त्यासाठी आम्ही ही संस्था कार्यरत आहे। मेरा नाम आनंद। आनंद, आप क्या करते हो? अभी जिस स्कूल में पढ़ रहे हो, कब से पढ़ रहे हो? कैसा लगता पढ़ना? अच्छा लगता है। कब से आ रहे हो इस क्लास में? 6 महीना से। तो इधर क्या क्या सीखा अभी तक आपने? ABCD, गिनती, पहाड़ा, जोड़, घटाना। अभी आप आगे और पढ़ना चाहते हो, क्या बनना चाहते हो? आर्मी। हैं? आर्मी। फौजी बनना चाहते हो? ओह वेरी गुड।